युनिट नंबर 5 आपण मेन आपली 56 काय आहे ते त्या अख्ख्या मेन PDF करू. फर्स्ट क्वेश्चन आहे डिफरंट टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर रिस्क अँड द इम्पॅक्ट्स ऑफ डेव्हलपमेंट प्रोसेस. म्हणजे वेगळ्या सॉफ्टवेअर रिस्क कोणत्या आणि त्याचा इम्पॅक्ट काय आहे डेव्हलपमेंटच्या प्रोसेसवर ते. सॉफ्टवेअर रिस्क म्हणजे काय की अशा रिस्क ज्याच्यामध्ये किंवा अशी कंडिशन ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे कुठली पण प्रॉब्लेम ऑकर होण्याची किंवा सक्सेसफुल अफेक्ट होऊ शकतो आपल्या सॉफ्टवेअर प्रोजेक्टला, त्याला म्हणतात सॉफ्टवेअर रिस्क. तर हे रिस्क कुठले असू शकतात, ॲस्पेक्ट कुठले आहेत ह्या रिस्कचे, तर ॲस्पेक्ट कुठले असतात ह्याच्यामध्ये, तर टेक्नॉलॉजीमध्ये रिक्वायरमेंट, डिझाईन, ह्युमन फॅक्टर्स हे अशा गोष्टी आपल्या सॉफ्टवेअर प्रोजेक्टला अफेक्ट करू शकतात. कुठल्या टेक्नॉलॉजी, रिक्वायरमेंट, डिझाईन अँड ह्युमन फॅक्टर्स. टाईप्स काय ते रिस्कचे, तर प्रोजेक्ट रिस्क जसं की प्रोजेक्टमध्ये येणारी रिस्क, जसं की शेड्यूलमध्ये रिस्क येऊ शकतो, म्हणजे आपण जे टाईम टेबल बनवणार त्याच्यात. रिसोर्समध्ये येऊ शकतो, बाहेरनं येणारे इम्पोर्ट एक्सपोर्टचे काय रिसोर्सेस असतात त्याच्यामध्ये. कॉस्ट करताना आपले येऊ शकतात रिस्क. टेक्निकल रिस्क येऊ शकते. टेक्निकल रिस्क म्हणजे काय की PC बंद पडला, काही होऊ शकतं ना ते. आणि रिक्वायरमेंट रिस्क म्हणजे काय, अनक्लिअर किंवा इनकम्प्लीट किंवा चेंज करायला लावलेलं जे काय गोष्टी असतील त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट रिस्क येऊ शकते. अनक्लिअर म्हणजे काय गोष्टी आपल्याला समजल्या नाही, आपण चुकून दुसरंच काहीतरी प्रोजेक्ट केला, ती रिस्क असते. ऑपरेशनल रिस्क म्हणजे एन्व्हायरमेंट कसं आहे, डिप्लॉयमेंट आहे का, टार्गेटेड म्हणजे सगळं नीटनेटकं आहे का त्याच्याबद्दल असते. पीपल रिस्क की कोणी काय बिघडवलं तर, टीम लिडरनी काहीतरी केलं तर, असं कम्युनिकेशन कमी झालं टीममध्ये, काय ते झालं पीपलमध्येच, आसपास टीममध्येच, त्याला म्हणणार पीपल रिस्क. आता क्वेश्चन 2 आहे की नीड ऑफ रिस्क मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटीज अँड कनेक्ट टू रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंटच्या ॲक्टिव्हिटीज कुठल्या, तर रिस्क मॅनेजमेंट ही क्रुशियल आहे, आयडेंटिफाय करते जी काय रिस्क उद्भवणार आहे त्यासाठी. तर ती कुठली असू शकते, तर प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करणं इम्पॉर्टंट आहे. ती कशी होऊ शकते, तर मिनिमाइज बाय पोटेन्शियल निगेटिव्ह इम्पॅक्ट जे काय आहे ते कमी झालं पाहिजे. इम्प्रूव्ह डिसिजन मेकिंग नीट झालं पाहिजे. नंतर इन्क्रीज प्रोबॅबिलिटी ऑफ प्रोजेक्ट सक्सेस. ही सगळी इन्फॉर्मेशन शॉर्टमध्ये लिहिली तरी चालेल, फक्त एक पेजचं एक आन्सर झालं बाद झालं. रिस्क असाइनमेंट, गोल असाइन टू लाईकहुड अँड इम्पॅक्ट टू रिस्क असाइनमेंट कधी झाली पाहिजे, तर इम्पॅक्ट ज्या गोष्टीचा होणार आहे त्याला. जनरली एखाद्या सॉफ्टवेअर प्रोजेक्टमध्ये येणारे अडथळे कुठले आहेत, ते सगळे एरर रिअल ॲप्लिकेशन किंवा रिअल लाईफ प्रोजेक्टमध्ये येणारे जे काय रिस्क आहेत त्याच्याबद्दल आपण लिहितो आहे. ॲनालिसिस कसं करणार, मायग्रेशन प्लॅनिंग कसं करणार, मॉनिटरिंग आणि कंट्रोल कसं होणार, म्हणजे आपल्याला त्याच्यावर किती लक्ष ठेवायला पाहिजे, रिस्कचा रिव्ह्यू घेतला पाहिजे की ह्याच्यामध्ये काय आज एरर आला का. स्टेप्स ऑफ रिस्क मॅनेजमेंट, पहिल्यांदा आपण आयडेंटिफाय करणार, दुसऱ्यांदा आपण ॲनालाइज करणार, तिसऱ्यांदा आपण निग्लेक्ट करणार आणि सॉल्व करणार, आणि चौथ्यांदा आपण डेव्हलप करणार आणि हाय इम्पॅक्ट प्रोजेक्ट बनवणार जेणेकरून रिस्क कमी येतील. ओके. नंतर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट फॉर सुटेबल सॉफ्टवेअर सिस्टम, हा क्वेश्चन नंबर 3 आहे. त्याच्यात काय, तर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट म्हणजे काय की ही अशी एक सॉफ्टवेअर प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आयडेंटिफाईंग, ऑर्गनायझिंग आणि कंट्रोल हे सगळं एकत्र होतं, त्याला म्हणतात कॉन्फिग्युरेशन मॅनेजमेंट. ज्याच्यामध्ये काय होतं, आयडेंटिफाईंग, ऑर्गनायझिंग आणि कंट्रोलिंग. इट इन्क्लूड मेन रेकॉर्ड ऑफ सॉफ्टवेअर सिस्टम व्हर्जन. जी सॉफ्टवेअर सिस्टम आहे त्याचं जे मेन रेकॉर्ड आहे ते ह्या CMमध्ये असतं, रिलीज करतात ते रेकॉर्ड्स. की एलिमेंट्स कुठले त्याचे, तर कॉन्फिग्युरेशन, आयडेंटिफाय करणं, जसं की डिफाईन लेबल अँड सॉफ्टवेअर कॉम्पोनंट्स, जसं की लायब्ररीज, डॉक्युमेंट्स, डेस्कटॉप, हे आपण असं सेपरेट आयडेंटिफिकेशन असतं. कॉन्फिगरेशन कंट्रोल असतो त्या गोष्टीचा. नंतर कॉन्फिगरेशन स्टेटस अकाउंट्सबद्दल असते, व्हर्जनबद्दल माहिती असते, ऑडिट्सबद्दल असते, अशा गोष्टींबद्दल असते. मग कॉन्फिगरेशन ऑडिटिंग म्हणजे काय, ऑडिटिंग म्हणजे तर कन्सिस्ट करतं मीट द रिक्वायरमेंट, की दिलेल्या रिक्वायरमेंटला मीट होतं आहे का, म्हणजे तेवढ्या रिक्वायरमेंटची कॅपेबिलिटी झाली आहे का ते बघतं. ओके. एक्झाम्पल जसं की लायब्ररी मॅनेजमेंटमध्ये आपलं व्हर्जन कोणतं आहे बुकचं, युजरचा इंटरफेस कसा आहे, लोन मॉड्यूल आहे का, ते सगळं बघतं. किंडल वापरतात बुक रिडिंगला, ते गोष्टी आल्या ह्याच्यात. रोल ऑफ रिस्क मॅनेजमेंट मायग्रेशन, हे RMMMचा क्वेश्चन आहे.
मला असं वाटतं हा क्वेश्चन IMP आहे. रिस्क मॅनेजमेंट अँड मायग्रेशन प्लॅन इज स्ट्रॅटेजिक डॉक्युमेंट दॅट आउटलाईन हाऊ रिस्क इज टू बी मॅनेज. म्हणजे ही एक अशी आउटलाईन किंवा अशी एक स्ट्रॅटर्जी बनवतं जेणेकरून रिस्क कशी मॅनेज होणार आहे हे आधीच आपल्याला कळतं. आयडेंटिफाय करतं रिस्कला, असाइन करतं टास्क, मायग्रेशन करतं रिस्कला म्हणजे चेंज होतं आहे का बघता येतं. मायग्रेशन म्हणजे काय, तर एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जाणे. सो मायग्रेटिंग होती का रिस्क ते बघतं. स्ट्रक्चरल अप्रोच आहे का ते बघतं. रोल ऑफ RMM प्लॅन. तर RMMचा प्लॅन काय आहे, तर पहिल्यांदा प्रोॲक्टिव्ह अप्रोच, मग स्ट्रक्चरल रिस्क, अलाइन करतं प्रोजेक्टच्या गोल्सला. प्रोॲक्टिव्ह अप्रोच म्हणजे काय की रिस्क येण्याचं पोटेन्शियल किती आहे. स्ट्रक्चरल रिस्क म्हणजे काय, तर आउटलाईन कशी आहे, आयडेंटिफिकेशन करणं, ॲनालायसिस करणं. मग तिसऱ्या नंबरला अलाइन विथ प्रोजेक्ट गोल, आपल्या प्रोजेक्टचे गोल काय, ऑब्जेक्टिव्ह काय, बॅलन्स किती आहे त्याच्यानुसार अलाइनमेंट करणं. स्टेक होल्डर कम्युनिकेशन. स्टेक होल्डर म्हणजे काय, तर आपले मॅनेजर आणि टीममधलं कम्युनिकेशन कसं आहे. रिसोर्स ऑप्टिमायझेशन की आपण दिलेल्या रिसोर्सला बरोबर ॲलोकेट करून रिड्यूस म्हणजे आपले एक्सपेंडिचर्स कमी करतो आहे का, कमी रिसोर्समध्ये जास्त आउटपुट बनवतो आहे का, हे झाले. मग की आयडेंटिफिकेशन कंपोनंट कुठले कुठले आले, पहिल्यांदा आयडेंटिफाय करणं, दुसऱ्यांदा असाइन करणं, तिसऱ्यांदा मायग्रेशन स्ट्रॅटर्जीज, चौथ्यांदा कंटिन्युअस प्लॅन. ह्याच्यामध्ये रिस्क अल्टरनेटिव्ह सोल्युशन एखादा असलं पाहिजे म्हणून कंटिन्युअस प्लॅन वापरतो. रिस्क मॉनिटरिंग, जी काही रिस्क आहे त्याचा रोजचा रोज रिव्ह्यू घेणे, हे इतक्या वेळ सगळं सांगितलेलं. ओके, सो हाऊ कॅन सॉफ्टवेअर, फिफ्थ क्वेश्चन आहे. डेव्हलपमेंट आयटम टीम्स आयडेंटिफाय रिस्क इन अर्ली स्टेजेस. म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपर्सला कसं कळतं की लवकर कळतं किंवा अर्ली स्टेजेसमध्ये रिस्क कशी आहे हे कळतं. कसं काय, तर कारण की ते दरवेळेस आपल्या प्रोजेक्टचा रिव्ह्यू करत असतात. नंतर ब्रेनस्टॉर्म सेशन्स, त्यांच्यामध्ये ब्रेनस्टॉर्म सेशन्स घेतले जातात. जसं की त्याच्यामध्ये आपल्याला वर्कशॉप असतात वेगळे, ते आपल्या ब्रेनला आयडेंटिफाय करणं की बाबा आता रिस्क येईल का नाही, थिंकिंग, क्रिटिकल सिच्युएशनमध्ये कसं थिंक करतात हे ब्रेनस्टॉर्म स्ट्रेचिंग्समध्ये वर्कशॉप्स घेतलं जातं टीमसाठी, स्टेक होल्डरसाठी. आणि ह्याचा जो सब्जेक्ट असतो ह्याच्यामध्ये रिस्क पण डिस्कस केली जाते. ह्याच्यामध्ये टेक्निकल, ऑपरेशनल, ऑर्गनाइज्ड रिस्क काय आहे हे सांगितलं जातं. म्हणजे ह्यांना अवेअरनेस असते आधीपासून. जेव्हा आपण कंपनीत जेव्हा आपल्याला हे सगळं घेतलं जाईल तेव्हा आपण अवेअर असणार की बाबा आपण हा प्रोजेक्ट करतो तर ह्याचे रिस्क कुठले आहेत त्यासाठी. हिस्टॉरिकल डेटा फॉर सिमिलर प्रोजेक्ट, की हिस्टॉरिकल डेटा काय आधी पास्ट झालेले कुठले प्रोजेक्ट्स आहेत त्यात कसा डेटा वापरला आहे, त्यात कुठले रिस्क आलेले आहेत हे सगळं बघितलं जातं. एक्सपर्ट जजमेंट, आपल्यापेक्षा सिनियर ऑथॉरिटीजचे जजमेंट घेतले जातात. टीम मेंबर्समध्ये टीम लिडर्सचं ऐकलं जातं. मग सॉट ॲनालिसिस म्हणजे स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटीज, थ्रेट्स. स्वॉट शब्द नाही आठवला तरी चालतं आहे, पण स्ट्रेंथ, विकनेसेस आणि ऑपॉर्च्युनिटीज हे 3 शब्द तरी तुमच्या आन्सरमध्ये आले पाहिजेत की हे आपण एक्सटर्नल फॅक्टर्स धरून कसं रिस्क कमी करू शकतो. रिस्क चेकलिस्ट, की आता एक चेकलिस्ट बनवली 1, 2, 3 की बाबा ह्या प्रोजेक्टमध्ये ह्या रिस्क येण्याची पॉसिबिलिटी आहे. मग नाही आला किंवा आला ह्यानुसार चेकलिस्ट बनवून रिव्ह्यू करणं इम्पॉर्टंट आहे. एवढे 5-6 लिहिले बाद झालं. ह्यासाठी कुठल्या पण क्वेश्चन्समध्ये ना जनरली असे टॉपिक्स असतात ना 1, 2, 3, 4 असं लिहिताना 5 मार्काला 5 टॉपिक्स लिहायचे. आणि जर एखाद्या क्वेश्चनला थिअरिटिकल आन्सर असेल ना तर जनरली 10 पॉईंट लिहायचे असतात. म्हणजे 1 पान आन्सर भरतं आपलं, 1 ते 1.5 पान. आणि पॉईंट्स विचारले तर 5 ते 6 पॉईंट खूप झालेले याला. आणि डिफरन्समध्ये 10 पॉईंट लिहायचे म्हणजे 5 दूने 10 मार्क्स भेटतात. पण डिफरन्स मोठा असेल किंवा खूप अवघड असेल तर 5 पॉईंट्सला पण मार्क्स भेटतात. व्हॉट इज रिस्क प्रोजेक्शन. रिस्क प्रोजेक्शन म्हणजे काय असतं की रिस्क कशी घेतली जाते प्रोजेक्शनमध्ये. रिस्क प्रोजेक्शन इज अ प्रोसेस ऑफ फोरकास्टिंग फ्युचर इम्पॅक्ट. फ्युचर इम्पॅक्ट काय आहे, आयडेंटिफिकेशन कसं आहे, प्रोबॅबिलिटी किती आहे की किती रिस्क येऊ शकते, या सगळ्याचं ॲनालिसिस करणे म्हणजे रिस्क प्रोजेक्शन. रिस्क प्रोजेक्शनमध्ये टाईमलेस, कॉस्ट आणि क्वालिटी हे सगळं चेक केलं जातं. रिस्क प्रोजेक्शन कसं वर्क करतं, पहिल्यांदा लाईकलीहूड रिस्क म्हणजे काय की आयडेंटिफाय केली जाते रिस्क कशी घेणार, लो, मिडियम आहे का हाय रिस्क आहे. इव्हॅल्युएट केली जाते इम्पॅक्ट कसा काय आहे. इम्पॅक्ट म्हणजे काय की सेव्हरल रिस्क म्हणजे किती पण रिस्क आहेत, किती नंबर ऑफ रिस्क आहेत आणि ते आपल्या प्रोजेक्टवर कसा अफेक्ट पाडणार आहे. जसं की डिले करणार आहे प्रोजेक्टला किंवा क्वालिटी कमी करणार आहे, बजेट जास्त वाढवणार आहे, हे बघितलं जातं. मग मॉडेल फ्युचर सिनारिओ. मग मॉडेल फ्युचर सिनारिओमध्ये कसं काय तर ह्या रिस्क इम्प्लिमेंट करून आपल्या प्रोजेक्टची हालत काय होणार आहे, किती दिवसात तयार होणार आहे फ्युचरमध्ये, किंवा टेक्निक्स कुठल्या वापरून आपण हे सॉल्व्ह करू शकतो, हे मॉडेल फ्युचर सिनारिओ झाला. रिस्क
रिस्क एक्सप्लोजर म्हणजे काय, तर मल्टिपल ज्या प्रोबॅबिलिटीज आहेत रिस्कच्या त्या आपण इम्पॅक्ट करून त्याला सॉल्व कसं केलं गेलेलं आहे हे बघितलं जातं. न्यूमरिकल व्हॅल्यू किंवा काय काय कॅल्क्युलेशन्स असतात त्यानुसार. रिस्क इम्पॅक्ट ऑन शेड्यूल बजेट, की शेड्यूल कसं आहे आपल्या शेड्यूलमध्ये, टाईममध्ये आणि आपल्या बजेटमध्ये प्रोजेक्ट होतो आहे का विदाऊट रिस्क हे बघितलं जातं. बेनिफिट्स ह्याचे काय काय, तर बेनिफिट्स म्हणजे प्रिडिक्शन ॲनालिसिस, डिसिजन सपोर्ट आणि बेटर प्लॅनिंग. प्रिडिक्शन ॲनालिसिस म्हणजे काय, आधीच प्रिडिक्ट करणे किंवा आधीच जाणून घेणे, ॲनालिसिस करून काय पुढे रिस्क येणार आहेत. डिसिजन सपोर्ट म्हणजे काय, तर टीम मेंबर किंवा टीमनी एका मिळून सपोर्ट केलं पाहिजे प्रत्येक डिसिजनला. बेटर प्लॅनिंग, की सगळ्यांनी मिळून प्लॅन केलं पाहिजे, टाईमलेस, बजेट, अकाउंट, पोटेन्शियल किती आहे प्रॉब्लेमचं त्यानुसार. ओके. क्वेश्चन नंबर 7, एक्सप्लेन द प्रोसेस रिस्क रिफाइनमेंट अँड इट्स इम्पॉर्टंट इन रिस्क मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. रिफाइनमेंट म्हणजे काय, तर ही जी प्रोसेस आहे ती जनरली लक्ष ठेवण्याची प्रोसेस आहे कुठल्याही रिस्कवर. सो इथं लिहिलं आहे की प्रोसेस ऑफ कंटिन्युअस मॉनिटरिंग म्हणजे लक्ष ठेवणे. इम्प्रूव्हिंग अँड अंडरस्टँडिंग ऑफ आयडेंटिफाईड रिस्क थ्रू आउट प्रोजेक्ट, की थ्रू आउट प्रोजेक्ट रिस्क कशी घेतली गेलेली आहे त्याचं आयडेंटिफिकेशन करणं म्हणजे रिस्क रिफाइनमेंट. ओके. तर प्रोसेस ऑफ रिस्क रिफाइनमेंट कशी आहे, पहिल्यांदा आपण रिस्क घेतो, नंतर इव्हॅल्युएट करतो इम्पॅक्ट काय काय होणार आहे त्या रिस्कचा, रिअसाईन करतो टीम मेंबर्सला, नंतर अपडेट करतो मायग्रेट होती आहे का बघतो रिस्क, फीडबॅक लूप टेस्टिंग, फीडबॅक घेतो म्हणजे रिव्ह्यू करतो रिस्कला, डॉक्युमेंटरी जी प्रिव्हियस आपण रिस्क घेतले असतील त्यानुसार आपण त्याच्यामध्ये चेंजेस करायला बघतो. इम्पॉर्टन्स ऑफ रिस्क रिफाइनमेंट इम्पॉर्टंट असते प्रोॲक्टिव्ह मॅनेजमेंटमध्ये, म्हणजे इग्नोर नाही करू शकत, मग न्यू रिस्क न येण्यासाठी प्रिकॉशन्स घेणं त्याला म्हणतात प्रोॲक्टिव्ह मॅनेजमेंट. डायनामिक ॲडॅप्शन म्हणजे रिस्क आहे ती मॅनेज कशी होणार आहे, ॲडॅप्ट कशी होणार आहे त्याला म्हणतात डायनामिक ॲडॅप्टेशन. ॲडॅप्शन आहे ना शब्द, त्याचंच म्हणणं की कुठलीही गोष्ट ॲडॅप्ट करणे घेणे, मग त्याच्याबद्दल. इम्प्रूव्ह द डिसिजन मेकिंग म्हणजे काय, की स्टेक होल्डरसाठी बेटर आहे ही, की डिसिजन्स आपण घेऊ शकतो ह्याच्यानुसार. स्टेक होल्डर्स म्हणजे आपले हायर अथॉरिटीज, टीम मेंबर्स, इंजिनियर्स हे सगळे आले. इम्प्रूव्ह डिझाईन, टाईमलेस आणि बजेट किती आहे त्यानुसार. ओके. क्वेश्चन नंबर 8, की कंपोनंट्स ऑफ रिस्क मायग्रेशन स्ट्रॅटजीज. ओके. तर रिस्क मायग्रेशन म्हणजे काय, की एका रिस्कवरनं दुसऱ्या रिस्कमध्ये जाणे, जसं की प्रोजेक्ट टीम रिड्यूस करतं, इलिमिनेट करतं, कंट्रोल करतं, इम्पॅक्ट करतं रिस्कला. ओके. रिड्यूस म्हणजे कमी करणे, इलिमिनेशन म्हणजे घालवणे कायमचे रिस्क, कंट्रोल आणणे एखाद्या रिस्कवर त्याला म्हणतात रिस्क मायग्रेशन. त्याच्यामध्ये प्लॅनिंग, मॉनिटरिंग आणि प्रिव्हेन्शन मेजर्स आहेत, की ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण आधीपासून प्लॅन केलं पाहिजे, ह्याच्या मॉनिटर म्हणजे लक्ष ठेवलं पाहिजे, ट्रॅकिंग झालं पाहिजे ह्याचं. की कंपोनंट्स कुठले, तर रिस्क अवॉइडन्स, एक जर छोट्यातली छोटी रिस्क असेल तर ती आपण अवॉइड करू शकतो. रिस्क रिडक्शन, की आधीच आपण प्रिकॉशन्स घेऊन नीट काम करून रिस्कला रिड्यूस करू शकतो. रिस्क ट्रान्सफर म्हणजे काय, थर्ड पार्टी अशुरन्स घेऊन आपण रिस्कला ट्रान्सफर करू शकतो. रिस्क ॲक्सेप्टन्स, की बाबा ही रिस्क घेऊन आपण काहीतरी चांगलं होऊ शकतंय किंवा ठीक आहे ही रिस्क आली तरी आपलं काय काम ह्याच्या वाचून नडना, त्याला म्हणतात रिस्क ॲक्सेप्टेशन. मग कंटिन्युअस प्लॅनिंग, की ह्या गोष्टीबद्दल सतत प्लॅन करत राहावं. बॅकअप प्लॅन तुमचा कायम. कंटिंजन्सीवरती पण शब्द होता, कंटिंजन्सीचं मिनिंग, कंटिंजन्सी लिहायचं झालं की लिहायचं की बॅकअप प्लॅन डेव्हलप झाला पाहिजे की रिस्कसाठीचा. मॉनिटर कंट्रोल, ह्याच्यात ट्रॅकिंग झालं पाहिजे प्रोग्रेस ह्याचं, आणि कंट्रोल राहिला पाहिजे. क्लिअर रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. आता इम्प्लिमेंटेशन कसं आहे, तर पहिल्यांदा रिस्क रजिस्टर होणार, मग आपण त्या प्रोजेक्टमध्ये यूज करणार, जसं आता मायक्रोसॉफ्टचा प्रोजेक्ट आहे ते लिहिलं आहे. कम्युनिकेशन होणार, कोलॅबरेशन होणार. ओके. आता क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज सॉफ्टवेअर कन्फिगरेशन मॅनेजमेंट आणि इम्पॉर्टन्स त्याची. तर सॉफ्टवेअर कन्फिगरेशन मॅनेजमेंट रेफर्स टू द प्रोसेस ऑफ सिस्टमॅटिकली मॅनेजिंग अँड चेंजिंग द सॉफ्टवेअर. प्रोसेस जी आहे जी सिस्टमॅटिकली चेंज करते एखाद्या सॉफ्टवेअरला, डॉक्युमेंट्सला, त्याला म्हणतात सॉफ्टवेअर कंटिन्युअस मेमरी लोकेशन. याच्यामध्ये इंटिग्रिटी असते, कन्सिस्टन्सी असते आणि क्वालिटी असते. इम्पॉर्टन्स ऑफ सॉफ्टवेअर प्रोजेक्ट काय काय येतं, व्हर्जन कंट्रोल, कोलॅबरेशन. आता हे जे टॉपिक्सची नावं असतात ना जी हायलाइटेड आहेत ही स्वतः पाठ करून जायचं. ह्याची इन्फॉर्मेशन मनाने लिहायची, काही पण लिहू शकतो आपण, कोण वाचणार नाही एवढं, फक्त हे वाचलं ना तुम्हाला मार्क्स भेटून जातात. व्हर्जन कंट्रोल म्हणजे काय, व्हर्जन कंट्रोल म्हणजे काय, तर सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट अलाव करतं टीमला ट्रॅक करण्यासाठी दुसरे वेगळे व्हर्जन्स डेव्हलपमेंटसाठी यूज होणारे. ओके.
कोलॅबरेशन म्हणजे काय, तर डेव्हलपर्सला नवीन किंवा बेटर चेंजेससाठी कोलॅबरेशन इम्पॉर्टंट असतं. कोलॅबरेशन म्हणजे नवीन लोकांसोबत काम करणे. चेंज मॅनेजमेंट म्हणजे काय, टेस्टिंग, रिव्ह्यूइंग हे सतत वेगळे लोकांकडनं केलं पाहिजे. एन्श्युअर केलं पाहिजे आपला जो रिस्क आहे किंवा जे काही प्रॉब्लेम आहे तो नेहमी आपण डॉक्युमेंट करून त्याला ठेवलं पाहिजे की आता पुढच्या ह्याच्यामध्ये त्या रिस्क आपण प्रिव्हेंट करू शकतो आधीच. मॅनेजमेंटमध्ये ते सगळं येणार. क्वालिटी अश्युरन्स, क्वालिटी कशी आहे, हिस्ट्री आपण त्याची चेक करू शकतो, आता सांगितलं. मेंटेनन्स करू शकतो, त्याचा इश्यू कसा होणार. ऑडिट अँड ट्रेसिबिलिटी, ट्रेसिबिलिटी म्हणजे आपण त्याचा डेटा नेहमी ट्रॅक करू शकतो, त्याच्यावरती सारखा रिव्ह्यू करण्यासाठी त्याचा ॲनालिसिस केला पाहिजे. ओके. रिलीज मॅनेजमेंट ऑर्गनाईज करतं, लेबल करतं आपल्या रिस्कला, व्हर्जन्सला, डिफरंट टेस्ट करतं काय काय आहे. कंटिन्युअस आत्ता सांगितलं होतं, आपला डेटा जो आहे तो ह्याच्यात तो बॅकएंडला सेव्ह राहिला पाहिजे, त्याला कंटिन्युअस वापरतात. मग ह्याच्यात लिहायचं की प्रिव्हेन्शन की कसं वर्क होणार फ्युचरमध्ये, त्यासाठी बॅकअप आणि रिकव्हरी. बॅकअप म्हणजे कायम ते बॅकअपला राहिला पाहिजे डेटा सॉफ्टवेअरच्या रिस्क, जेणेकरून पुढं डेटा लॉस होणार नाही किंवा प्रोजेक्टमध्ये फेल्युअर्स येणार नाहीत. रिस्कचं रिडक्शन कमीत कमी होण्यासाठी प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत, जेणेकरून रिस्कच येणार नाही. इफिशियन्सी म्हणजे काय की मर्ज होणार, चेंज होऊ शकतो वेगळ्या ब्रांचेसपासून. हा डायग्राम पण काढू शकतो आपण. डिझाईन स्पेसिफिकेशन, डेटा डिझाईन, आर्किटेक्चर डिझाईन, इंटरफेस डिझाईन, मॉड्युलर डिझाईन हे आपण मगाशी पाहिलं होतं युनिट 3-4मध्ये. ते टेस्ट प्लॅन, प्रोसिजर प्लॅन, टेस्ट केस इथं. ओके. डेटा मॉडेल, सोर्स कोड आणि कंपोनंट्स. ओके. कंपोनंट्समध्ये अल्गोरिदम येणार. नंतर एक्सप्लेन द SCM रिपॉझिटरी. आता आपण SCMचे सॉफ्टवेअर पाहिलं, जी रिपॉझिटरी कशी बनली जाते. ओके. लास्ट क्वेश्चन आहे. रिपॉझिटरी बनली जाते सेंट्रलाइज सिस्टममध्ये, जे फाईल स्टोअर करतात मेटा डेटाला, व्हर्जन्सला, वेगळ्या सॉफ्टवेअर प्रोजेक्टमध्ये. ह्याचं जे आहे फाउंडेशन ते मॅनेज करतं, कंट्रोल करतं सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशनला SCMच्या प्रोसेसेसमध्ये. ओके. फंक्शनल SCM रिपॉझिटरी, व्हर्जन हिस्टॉरिकल स्टोरेज की ह्याचं स्टोरेज हिस्ट्री आपली काय आहे, आधी जे आपण चेंजेस केलेले आहेत, इन्क्लूड केलेले आहेत फाईल्स, ब्रांचेस किंवा टॅग्स, ते कसे स्टोअर झालेले आहेत, त्याचा रिव्ह्यू किती झालेला आहे, ह्याच्यानुसार व्हर्जन स्टोरेज असतात. ट्रेस चेंजेस की आता सपोज आता आपण हे ट्रेस करतोय पण ह्याचे चेंजेस काहीतरी आपण केले, मग ते आपण ट्रेस नाही करणार, दुसरं काहीतरी ट्रेस करणार, मग ती रिपॉझिटरी कीप ट्रॅक ऑफ चेंज अँड डिफरंट डेव्हलपर्स, म्हणजे जे डेव्हलपर्स ह्याच्यावर काम करणार या सगळ्यांच्या कामाला ट्रेस होणार किंवा ट्रेस केलं जाणार. इन्क्लूड हू मेड द चेंजेस अँड व्हेन. सपोज आता एखाद्या गोष्टी कोडमध्ये चेंज केला, तर मी 10% चेंज केला आणि दुसरा अजून कोणी 10% चेंज केला, तर ते नोट असणार तिथं की माझ्याकडनं एवढा चेंज झाला आहे, या पर्सनकडनं एवढा चेंज झाला आहे, तर त्याला म्हणतात ट्रॅकिंग चेंजेस. कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन म्हणजे जेव्हा मल्टिपल डेव्हलपर्स हे एका गोष्टीवर काम करतात, त्याच्यामध्ये ते चेंजेस करतात फाईल्सला, हेल्प करतात डिटेक्शनला, मर्ज होण्यासाठी. एन्श्योर द नो लॉस इन द वर्क म्हणजे हे एन्श्योर करतं कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन की जर 4-5 डेव्हलपर एकाच गोष्टीवर काम करत असतील तर त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होणार आहेत की जेणेकरून आपला डेटा किंवा आपल्या कामामध्ये लॉस होईल. ब्रांचिंग अँड मर्जिंग म्हणजे की वेगळ्या all developers to create branches to work in a feature of fixed independently. ही इंडिपेंडंट एन्व्हायरमेंटमध्ये फिक्स्ड आपण काम केलं पाहिजे. बॅकअप अँड रिकव्हरी आता मग आसपासून एक्सप्लेन केलं की रिपॉझिटरीमध्ये बॅकअप स्टोअर झालं पाहिजे. इन केस ऑफ करप्शन की काय करप्शन झालं तर सगळा बॅकअप आधीपासून राहिला पाहिजे. ॲक्सेस कंट्रोल अँड सिक्युरिटी की प्रत्येक गोष्टीची मॅनेजिंग परमिशन असली पाहिजे, ऑथरायझेशन झालं पाहिजे की एखादी फाईल आपल्याला चेंज करायची तर त्याच्यामध्ये पण ऑथरायझेशन झालं पाहिजे. नंतर आता कोलॅबरेशन सपोर्ट की नवीन रिपॉझिटरी किंवा मल्टिपल डेव्हलपर्सला वर्क होण्यासाठी आपण रिपॉझिटरीमध्ये कोलॅबरेशन घेतलं पाहिजे सपोर्ट. मग मेटा डेटा स्टोरेज म्हणजे काय तर स्टोअर करते ॲडिशनल मेटा डेटा रिलेटेड सॉफ्टवेअर्सला आणि बिल्ड करते का इन्फॉर्मेशनला आणि टेस्टिंग डेटाच्या. कंटिन्युअस इंटिग्रेशन म्हणजे रिपॉझिटरीमध्ये कंटिन्युअस इंटिग्रेशन टूल्स वेगळे वापरले जातात, जसं की ऑटोमॅटिक बिल्डिंग्स, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट अशा गोष्टी. ओके. ह्याच्यासाठी हा डायग्राम आहे. पहिल्यांदा मॉडेल कॉन्टॅक्ट इथं जे लिहिलं आहे मॉडेल कॉन्टॅक्ट, डॉक्युमेंट्स,
मॉडेल कॉन्टॅक्ट, डॉक्युमेंट्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कॉन्टॅक्ट, बिझनेस कॉन्टॅक्ट, कन्स्ट्रक्शन कॉन्टॅक्ट, VVN कॉन्टेंट. आणि हे सगळं एकामेकाला जॉईन करायचं. आणि जर हे लिहायचं राहिलं तरी ठीक आहे, मला नाही वाटत हे मार्क्स कापले जातील, कारण हा डायग्राम पण इम्पॉर्टंट आहे. SCIs इथं काढायचे. आयडेंटिफिकेशन, चेंज कंट्रोल, व्हर्जन कंट्रोल, कॉन्फिगरेशन, रिपोर्टिंग. हा डायग्राम इम्पॉर्टंट आहे जास्त. ओके, हा होता युनिट नंबर 5.